हॅलो अँड वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल. सो आम्ही दोघं सुद्धा झालेलो आहे रेडी आणि तुम्ही बघू शकता आम्ही खूप छान अशी साडी वेअर केलेली आहे आणि ह्याचा फायनल लुक मी तुम्हाला नंतर दाखवेलच. आणि आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि त्याच्यासाठीच आम्ही सर्व तयार झालेलो आहे. आईने तिकडे पूजेची तयारी करून ठेवली आहे. अँड अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो आणि असं बोलतात की ह्या मुहूर्ताला कुठलीही शुभ गोष्ट घेतली, शुभ कार्याला सुरुवात केली किंवा सोनं चांदी किंवा दुसरी काही कुठली गोष्ट, घर गाडी असं काही घेतलं तर खूप जास्त भरभराट होते. आणि येस, आम्ही सुद्धा आजच्या दिवसाला काहीतरी घेतलेलं आहे. सो ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिसेलच की आम्ही काय घेतलेलं आहे ते. त्याच्या निमित्ताने मी सुरेशसाठी घेतलेली आहे गाडी. अँड येस, सगळ्यांना माहितीच असेल की 4 वर्षापासून सूरज आणि माझं लग्न झालेलं आहे आणि त्याच्या आधी सुद्धा तर सूरजने मला एवढे छान छान गिफ्ट दिलेले आहेत. जे मला हवं होतं ते सगळ्या गोष्टी तो माझ्यासाठी करतो आणि मला खूप वर्षापासून अशी इच्छा होती की मी पण त्यासाठी काहीतरी करावं. म्हणजे छोटं मोठं मी त्यासाठी कपडे वगैरे असं छोट्या मोठ्या गोष्टी मी त्यासाठी घेते. बट माझं असं होतं की मला सुद्धा त्याच्यासाठी काहीतरी मोठं करायचं आहे आणि खूप दिवसापासून हे प्लॅनिंग चालू होतं आणि फायनली मी ह्या स्टेजवरती पोहोचले की मी सुरेशसाठी काहीतरी करू शकेल. अँड येस, मी सुरेशसाठी या दिवशी घेतलेली आहे गाडी. अँड म्हणजे त्याची ड्रीम कार नाही घेतली मी त्यासाठी. त्याची जी ड्रीम कार आहे ती आता नाही घेतली, पण ती सुद्धा मी त्याला घेऊन देईल नक्की एक दिवस. बाईक त्याला पाहिजे नाही, बाईक मी त्याला नाही घेऊन देणार आहे. बाईक मी स्वतः बट येस, त्याची जी ड्रीम कार आहे ती आपण काही वर्षानंतर बघूया कुठली आहे ती आणि घेऊच या. पण आज आम्ही गाडी घेतलेली आहे अँड येस, त्याची डिलिव्हरी आज आम्हाला मिळणार आहे. आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरच आम्ही विचार केला की गाडीची डिलिव्हरी सुद्धा घेऊया आणि त्यासाठी आमच्या सोबत आमची पूर्ण फॅमिली सहभागी होणार आहे. जे जे आमचे महत्त्वाचे मेंबर आहेत, जे जे आमच्या फॅमिलीचे एकदम क्लोज मेंबर आहेत, आम्ही सगळेच जाणार आहोत आमची गाडी घेण्यासाठी. सो कुठली गाडी घेतलेली आहे आणि ते बघायला विसरू नका. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. आणि असं आहे की म्हणजे आमच्या परिवारामध्ये असं आहे की कोणीही काही छोटी गोष्ट असो मोठी गोष्ट असो, सहपरिवार आम्ही त्या गोष्टीला स्वागत करतो आणि सर्वच तेवढेच एक्साइटेड असतात जेवढं आम्ही असतो. आणि तुला कसं वाटतंय की मी तर खूप खुश आहे. इनफॅक्ट काल रात्री मला झोपच नव्हती लागत. अक्षरशः व्हिडिओ बघत बसलेलो आहे की काय करायचंय पुढे, काय करायचंय हे ते. म्हणजे झोपच लागत नाही. विचार करतोय, हे करतोय. त्यानंतर ट्रिप कुठं करायची आहे प्लॅन ते पण विचार करत बसलेलो आहे मी रात्री. सो आम्ही खूप सारे रोड ट्रिप्स पण प्लॅन केलेले आहे. गाडी यायच्या आधीच आम्ही रोड ट्रिप प्लॅन केलेले आहेत आणि खूप एक्सायटेड होतो आम्ही ऍक्च्युली गाडीसाठी. आणि लग्न झाल्यानंतर सूरजची आणि माझी मिळून आमची पहिली गाडी असणार आहे ती. तर त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा खूप जास्त एक्सायटेड आहोत. सो कुठली गाडी घेतली आहे ती बघायसाठी तुम्हाला व्हिडिओ बघावाच लागेल. अँड मला असं वाटतं की आपण सुद्धा म्हणजे मुलींनी सुद्धा त्यांच्या नवऱ्यांना असे गिफ्ट दिले पाहिजे. बायकांनी त्यांच्या नवऱ्यांना गिफ्ट दिले पाहिजे. प्रत्येक वेळेला नवऱ्यानेच बायकोला का गिफ्ट द्यावं. सो हा विचार करून मी सुद्धा सुरेशला यावेळेस दिले की सो दॅट सुरेश मला अजून छान छान जास्त आता हे एवढं मोठं गिफ्ट की प्राचीला आता मला भरपूर असं मी पेंडिंग आयटम्स मध्ये जाईल की मला भरपूर द्यावं लागेल. असं काही नाहीये. बट आता आम्ही फटाफट पूजा करून घेतो. आई सुद्धा रेडी होती. आईने सगळी तयारी नाश्ता बिष्टा सगळं विचारांनी करून ठेवलंय. सो आता आम्ही फटाफट रेडी होतो आणि निघतो, कारण काय आम्हाला लवकर तिकडे पोहोचायचं सुद्धा आहे. सो तुम्ही बघू शकता की माझा हा साडी लुक मी ह्या वेळेला इंडो वेस्टर्न काहीतरी टाईपमध्ये लुक केलेला आहे. आणि ही वाली साडी जी मी ऑर्डर केलेली होती ती केलेली होती मी समाधान कलेक्शन या इंस्टाग्राम पेजवरून. सो सगळ्या काही डिटेल्स आहेत मी स्क्रीनवरती देईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मेन्शन करेल. जर तुम्हाला ही साडी आवडली असेल तर नक्की तिच्या पेजला व्हिजिट करा. तिच्याकडे ह्यासोबतच खूप वेगवेगळ्या साड्यांचं आणि ज्वेलरीचं कलेक्शन सुद्धा आहे. सो नक्की जाऊन चेकआउट करा आणि मी कशी दिसते ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता हो चला. अक्षय तृतीयेची पूजा सुद्धा झालेली आहे. आई सुद्धा रेडी झालेली आहेत. पप्पा सुद्धा रेडी झालेले आहेत
आणि आता आपण निघणार आहोत आपली गाडी घरी आणण्यासाठी. पप्पा रेडी? चला. सो गाडीसाठी लागणारा हार आणि बाकीचं पूजेचं साहित्य अँड स्वीट्स सगळं काही सूरज घेऊन आलेलं आहे. नाही झालंय सगळं, ऑलमोस्ट सगळं घेतलेलं आहे. नारळ पण नारळ ठेवले ना, नारळ एकदा ठेवले बहुतेक, मी ते सगळं काढून ठेवलेलं. गणपती पण ठेवले, गणपती बाप्पा पण. निघालोय आम्ही सूरजची गाडी घेण्यासाठी. Thank you. Namaste, Andy. चार्जर लगे घर के लिए है ना, नीचे वाला घर के लिए ना. अरे वो बराबर बोल रहा है, ते बरोबर बोलतोय तो. घर तक पड़ा लेकिन फिर भी ठीक है, ठीक पड़ा. ये आगे भी पीछे जब घूमते ना, आगे भी घूमता है. ठीक है. और इसको ऐसा मामाच्या गाडीचं उद्घाटन करणार. मामाच्या गाडीचं उद्घाटन करणार. मामाच्या Thank you.
तिथे सांग ना फक्त. तुला काय खबर झालं पकडलं नसतं पकडलं तिथे काय चला येस कशी वाटली कशी वाटली मम्मी गाडी कशी वाटली गाडी मस्त खूप छान बहुत मस्त है सूरज सो फायनली आमची गाडी घेऊन झालेली आहे अँड सूरज कसं वाटतंय नवीन गाडी चालवताना मस्त. हे आपला हे दाखव डेमो दाखव MG हॅलो MG. हॅलो MG. कॉन्फिगर नाही केले का तू बघायला हॅलो MG ऑन नाही केलंय ते. अच्छा जाऊ दे आपण असंच लावूया असं नाही. सनरूफ ओपन झालेला आहे कसं वाटतं नवीन गाडीत बसून मस्त एकदम भारी अरे माझ्या पोरीच्या डोळ्यावरून आलं ग बंद 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 कोणाची गाडी तुझी गाडी बघी तुझी गाडी कशी बघते कोणाची गाडी बाबडीची तुझी गाडी आहे ना नंतर मामाकडून घेऊन पळा आपण कसे करायचं पॅम्पॅ पॅम्पॅ कशी करतो हा बाबू हे बघ हे इकडे बघ. काय काय दिसतंय तुला हसते कशी गाडी चालवतो कुठे आला शोध्या थंड थंड कूल कूल बाबा बाबा आलो आलो बबडी कुठे आली आता आलो आहे मंदिरामध्ये पूजा करायला येस भेटले का भटजी आहेत का हो आहे नंबर पण आज खूप नंबर आज खूप लोकांनी गाड्या घेतल्या आम्ही रस्त्याने येता येतात बघत होतो नाही यांनी घेतली त्यांनी नवीन घेतली त्यांनी नवीन घेतली आपला बहुतेक चौथा नंबर म्हणजे बाईक पासून स्कूटी पासून 4 व्हीलर सगळ्या गाड्या रस्त्याने नवीन सुरू डे पण तसं आहे ना ऑस्पिशियस बबडी माझ्या साडीची जरा जास्त क्युरिसिटी लागली तीच पूर्ण माझी साडी हे करून बघते बघ. ए गुंडू. हे बघा, हे बघा. ती पूर्ण गेली बाहेर हवा गेली ना
गणपती बाप्पा मोरया. ब्रेक दाबव. सूरज शिकवतो तर दीदीला गाडी कशी चालवायची. मध्ये गेला. आता काय करायचं ते तिकडे खालती पार्किंगचा ब्रेक हँड ब्रेक म्हणते त्याला दाब. मम्मी गाडी सीख रही ठीक आहे, बंद झालं. मम्मी गाडी सीख रही ओके आता ब्रेक सोडशील ना तर गाडी आपल्या पुढे जाईल. आपली होंडा सिटी सारखीच. हां. दीदीला गाडी चालवता येतेच ना. ते पण एक तर प्रेग्नेन्सी नंतर मग मी आता चालवते. मजा येते की नाही. अरे ये बहुत ही स्मूथ है भाई. एक बार खूप जास्त स्मूथ आहे. जो चलाएगा उसको छोड़ने का मन नहीं करेगा. आता मेन गाडीची मालकीन गाडी चालवते. हा? मस्त वाटतं एकदम. कसं वाटतं तू सांग. एकदम मस्त. शोरूम मध्ये निखिल घाबरत होता बिनकामाचं. म्हटलं कशाला घाबरतोय. त्याच्यासाठी की मी चालत हा तू चालवते बरोबर. म्हटलं, अरे प्रो ड्रायव्हर आहे ती. हा मग काय. माझ्यावरती विश्वास फक्त सूरजला आणि दीदीला आहे. हा म्हणून दीदी दीदीच्या अरे फक्त मोटिवेशन मी पुण्याला गेलेली. आणि मस्त जाऊन आले. हा मग काय. आता पण मम्मी पप्पांना घेऊन गेले. मस्त वाटते यार पण चालवायला. असं वाटतंय. भारी. दीदीने दीदीने चालवली. दीदीला वाटलं की असं मस्त व्हेंटिलेटेड सीट चालू केलं. ते म्हणजे मला झोप येते गाडी चालवताना मी झोपून जाणार आहे. कशी वाटली मग गाडी. एक नंबर एक नंबर एकदम भारी. एकदम मस्त. बहुत ही बढ़िया. तुला कसं वाटतंय. रिलॅक्स बाहेर एकदम. ती मस्त हात पाय पसरून बाहेरची गंमत बघतीये. आता घरी जाऊया. भूक लागली आहे खूप. भूक लागली. आईने पण जेवण वगैरे सगळं रेडी केलंय. आम्ही मस्त फोटोज व्हिडिओज काढले. दीदीने आमचा खूप छान व्हिडिओ काढलाय. सो आम्ही बाहेर गेलेलो तोपर्यंत आईने मस्तपैकी नैवेद्य रेडी केलाय. आणि जेवणाची तयारी सुद्धा सगळी झालेली आहे. आता फक्त आम्ही वाढून घेऊ आणि जेवायला बसू. सो तुम्ही बघितलं आम्ही गाडीची डिलिव्हरी घेतली आणि त्याच्यानंतर मग आम्ही पूजासुद्धा करून घेतली आणि त्यानंतर दीदी मी जीजू सगळ्यांनीच गाडी चालवली. इतकी मजा येते ना गाडी चालवायला. आम्ही घेतलेली आहे MG वेंडसर ही वाली गाडी आणि सूरजला तर म्हणजे ट्रॅव्हलसाठी इझी होईल ह्याच्यासाठी आम्ही ही गाडी घेतली आहे. कारण काय तो रोज गोरेगावला ट्रॅव्हल करतो ऑफिससाठी आणि त्याला खूप दिवसापासून असं झालेलं की मॅन्युअल गाडी चालून चालून त्याचे पाय खूप दुखायचे. कारण काय रोज ऑब्व्हियसली 2-2.5 तासाचं ड्रायव्हिंग वन साईड करावं लागत होतं. त्यामुळे आम्ही हा डिसिजन घेतलेला की आपण इलेक्ट्रिकला स्विच होऊया. सो घरच्या घरी चार्जसुद्धा करता येईल आणि सूरजला मेन तर कन्व्हिनियंट होऊन जाईल. आणि आम्ही लास्ट इयरसुद्धा MGची गाडी बुक केलेली होती. विंडसरच बुक केली होती पण लास्ट इयरला यांचं टॉप एंड मॉडेल नव्हतं. तर त्यांनी तेव्हा सांगितलेलं की आमचं टॉप एंड मॉडेलसुद्धा येणार आहे. सो तेव्हा तुम्ही म्हणजे तेव्हा आम्हाला रेंज कमी वाटत होती. सो तेव्हा ते बोललेले की तुम्ही पुढच्या वर्षी येणार आहे या महिन्यानंतर. सो तुम्ही तेव्हा बुक करू शकता. आणि मग काही दिवसामुळे ते नाही पॉसिबल झालं. अँड फायनली पूर्ण म्हणजे जवळजवळ 1 वर्ष झालं आम्ही गाडी घ्यायचं बघत होतो. खूप साऱ्या गाड्या बघितल्या आणि फायनल MG विंडसर
फायनलाइज केली घरी आणण्यासाठी अँड ती घरी आजच्या दिवशी आली. इतकी खुशी होते ना, आमच्या सगळ्यांनाच इतकी खुशी होते. आणि आम्ही बऱ्याच लोकांना म्हणजे जे आमच्या जवळचे आहेत त्यांना सगळ्यांना जाऊन स्वीटसुद्धा देऊन आलो घरोघरी जाऊन. अजून पनवेलला जायचं आणि तिकडचे जे आमचे जवळचे नातेवाईक आहेत, माझ्या जवळची लोक आहेत, सो त्यांना देणं बाकी आहे. बट मी आज उद्या किंवा परवामध्ये नक्कीच जाईल आणि तिकडे सुद्धा सगळ्यांना स्वीट्स देईल आणि ही गुड न्यूज देईल. अँड मी तर खूपच जास्त खुश आहे आणि सूरजला बघून मला जास्त आनंद होतो आहे. कारण काय, त्याची म्हणजे त्याला कधीपासून गाडी घ्यायची होती आणि ठरतच नव्हतं, काही ना काही मध्ये येत होतं, सो त्याच्यामुळे नाही घेता आलं. बट फायनली आज आमच्या घरी गाडी आलेली आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी आणि सगळेच खूप जास्त खुश आहेत. सो तुम्हाला आमची गाडी कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि आमचं छोटंसं सेलिब्रेशन कसं वाटलं ते सुद्धा मला सांगा. तर अशा प्रकारे आजचा व्लॉग मी इथेच संपवते. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.